नमस्कार बालमित्रांनो, कशी चालली शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी? करताय ना अभ्यास चांगला? आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज एक व्हिडिओ घेऊन येत असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण 30 गुणांची चाचणी घेत असतो. ही चाचणी घटकनिहाय सराव प्रश्नसंच, स्वनिर्मिती प्रकाशन, संकलन व निर्मिती श्री राहुल दुगावकर सर व श्री रमेश सावंत सर यांच्या पुस्तिकेच्या माध्यमातून घेत असतो. तर या चाचणीमध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एकूण 30 गुण असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असतो. म्हणजे ही चाचणी आपण 15 गुणांची घेत असतो. तर या चाचणीच्या माध्यमातून आपला सराव हा खूप चांगला होत आहे अशा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया आहेत. यापूर्वी आपण मराठी विषयावरील सराव चाचणी घेतली होती. आजपासून आपण इंग्लिश या विषयाची सराव चाचणी घेणार आहोत. तर आज आपला पहिला घटक, पहिला युनिट आहे पार्ट्स ऑफ बॉडी आणि आपण आज आता ही सराव चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. तर बघा, क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट अ पार्ट ऑफ फेस? फेसचा भाग नसलेला कोणता भाग या खाली दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणेच 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय ऑप्शन नंबर 1 चीक, ऑप्शन नंबर 2 आईज, ऑप्शन नंबर 3 नोज आणि ऑप्शन नंबर 4 पाम. सांगा बरं, याचं अचूक उत्तर काय येईल? राईट आन्सर काय येईल? तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 पाम. पाम म्हणजे हाताचा तळवा. आता हे जे बाकीचे ते आहेत तर हे फेसचे भाग आहेत, चीक, आईज आणि नोज, परंतु पाम हा वेगळा शब्द आहे, त्याच्यामुळे ते त्याचं उत्तर झालं. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ लेग? वरच्यासारखाच प्रश्न आहे तो. लेगचा पार्ट नसलेला आपल्याला ह्या 4 ऑप्शनमधून अचूक पर्याय शोधायचा आहे. आणि ऑप्शन नंबर 1 आर्म, ऑप्शन नंबर 2 नी, ऑप्शन नंबर 3 टोज आणि ऑप्शन नंबर 4 हिल. काढा बरं याचं अचूक उत्तर काय येईल? तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 आर्म. बघा, ज्यांचं हे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. त्यांना 2 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ हँड? हँडचा भाग नसलेला आपल्याला जे खाली 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे. आणि ऑप्शन नंबर 1 आर्म, ऑप्शन नंबर 2 रिस्ट, ऑप्शन नंबर 3 नी आणि ऑप्शन नंबर 4 पाम. तर सांगा बरं, याचं अचूक उत्तर काय येईल? याचं अचूक उत्तर, याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 नी. छान, ज्यांचं उत्तर बरोबर आहे, अचूक आलंय, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 4, वी हिअर विथ आवर डॅश डॅश. बघा, ही जागा आपल्याला पूर्ण भरून काढायची आहे. आणि ऑप्शन नंबर 1 आईज, ऑप्शन नंबर 2 माउथ, ऑप्शन नंबर 3 इयर्स, ऑप्शन नंबर 4 टंग. सांगा बरं, काय येणार आहे? चौथ्या प्रश्नाचा अचूक उत्तर करा प्रयत्न. तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 इयर्स. क्वेश्चन नंबर 4, वी हिअर विथ आवर इयर्स. व्हेरी गुड. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा, क्वेश्चन 5, वी सी विथ आवर डॅश डॅश. वरीलप्रमाणेच प्रश्न आहे. बघा, वी सी विथ आवर. ऑप्शन नंबर 1 इयर्स, ऑप्शन नंबर 2 माउथ, ऑप्शन नंबर 3 फेस आणि ऑप्शन नंबर 4 आईज. बघा, वी सी विथ आवर, आपण पाहतो. कशाच्या सहाय्याने पाहतो? कशाच्या मदतीने पाहतो? कशाने पाहतो? आपण कुठल्या बॉडी पार्ट्सने पाहतो? सांगा बरं. ऑप्शन नंबर 1 इयर्स. इयर्स म्हणजे काय रे? कान. कानाने पाहतो का आपण? नाही. माउथ. माउथ म्हणजे काय रे? तोंड. तोंडाने पाहतो का आपण? नाही. फेस. फेस म्हणजे काय रे? चेहरा. चेहऱ्याने पाहतो का आपण? नाही. तर आपण कशाने पाहतो? आईजने. आईज म्हणजे डोळे. त्याच्यामुळे हे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. समजलं? ज्यांचे आत्तापर्यंत 5चे 5 प्रश्न बरोबर आलेत त्यांना किती मार्क्स मिळाले? 10. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 6 घेऊया आपण. काय क्वेश्चन नंबर 6? फाइंड द
ऑड वन आऊट. बघा यापैकी वेगळा असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आणि पर्याय नंबर 1 दिला आहे लेग, पर्याय नंबर 2 दिला आहे नी, पर्याय नंबर 3 दिला आहे फिंगर आणि पर्याय नंबर 4 दिला आहे रूट्स. बघा लेग म्हणजे काय, हे सगळे बॉडी पार्ट्स आहेत. बघा लेग, नी, फिंगर आणि रूट्स आहे का रे बॉडी पार्ट? हां, रूट्स म्हणजे काय? रूट्स म्हणजे मुळ्या. हां, तर बघा हे काय आहे, हा बॉडी पार्ट नाही आहे, मानवाच्या बॉडी पार्ट हा नाही आहे, त्याच्यामुळे हेच काय झालं, वेगळं उत्तर झालं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7, वी कॅन टेस्ट विथ आवर. बघा चौथ्या आणि 5व्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. बघा वी कॅन टेस्ट विथ आवर डॅश डॅश. आणि बघा ऑप्शन नंबर 1 टंग, ऑप्शन नंबर 2 माउथ, ऑप्शन नंबर 3 आईज आणि ऑप्शन नंबर 4 फेस. सांगा याचं काय येईल अचूक उत्तर क्वेश्चन नंबर 7चं? तर याचं अचूक उत्तर येणार आहे काय? ऑप्शन नंबर 1 टंग. बरोबर ना? वी कॅन टेस्ट विथ आवर म्हणजे आपण चव घेतो. कशाने चव घेतो रे आपण? जिभेने. तर जिभेसाठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टंग हा शब्द वापरला जातो. आता तुम्ही माउथ लिहिचाल, माउथ येत नाही, काय येतो? टंग. वी टेस्ट कशाने करतो? टंगने आपण काय करतो असतो? टेस्ट घेत असतो. बरोबर ना? ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 8 बघा. वी कॅन राईट विथ आवर. बघा वी कॅन राईट विथ आवर आणि परत डॅश डॅश आणि काय दिलेत खाली 4 ऑप्शन. बघा ऑप्शन नंबर 1 हेड, ऑप्शन नंबर 2 हँड, ऑप्शन नंबर 3 आईज आणि ऑप्शन नंबर 4 फेस. सांगा काय अचूक उत्तर? बघा बरोबर अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हँड. आपण कशाच्या साह्याने लिहितो रे? कशाने लिहितो आपण? हँडने लिहितो ना, बरोबर आहे का? बघा आता या ठिकाणी हेड पण दिलं आहे आणि हँड पण दिलं आहे. हेड आणि हँड ह्याच्या स्पेलिंगमध्ये थोडंसं साधर्म्य वाटतं आहे, त्याच्यामुळे गडबडीमध्ये आपल्याकडून हेड असं उत्तर होऊ शकतं, परंतु परीक्षेमध्ये थोडंसं काळजीपूर्वक उत्तर लिहायचं. हँड हे याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, वी बाईट एनिथिंग विथ आवर डॅश डॅश. बघा वी बाईट एनिथिंग विथ आवर. ऑप्शन नंबर 1 माउथ, ऑप्शन नंबर 2 लिप्स, ऑप्शन नंबर 3 टीथ आणि ऑप्शन नंबर 4 हँड. सांगा बरं काय येणार आहे याचं अचूक उत्तर? बघा वरच्या सारखाच प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टीथ. ज्यांचं उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं अभिनंदन. छान, चांगला प्रयत्न करताय मुलांनो. बघा क्वेश्चन नंबर 10, विच बॉडी पार्ट डू वी यूज टू स्मेल. बघा तर स्मेल म्हणजे काय? वास घेणे. वास घेण्यासाठी आपण कोणत्या बॉडी पार्ट्सचा उपयोग करतो? आणि आपल्याला खाली किती ऑप्शन दिलेले आहेत? 4. बघा पहिला ऑप्शन काय? नोज, दुसरा ऑप्शन काय? टीथ, तिसरं ऑप्शन काय? माउथ आणि चौथा ऑप्शन काय? फेस. सांगा याचं अचूक उत्तर काय येणार आहे? तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 नोज. नोज म्हणजे काय रे? नाक. नाकाच्या साहाय्याने आपण काय करत असतो? वास घेत असतो, बरोबर आहे का? त्याच्यामुळे ह्याचं काय झालं? अचूक उत्तर झालं. बघा आपण आत्तापर्यंत किती प्रश्न सोडवले? 10. आणि ज्यांचे 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरं अचूक आहेत, बरोबर आहेत, त्यांना किती मार्क्स मिळालेत रे? 20. बरोबर ना? ठीक आहे, आता बघूया आपण खालचे 5 प्रश्न उरलेले सोडवूया. बघा काय आहे प्रश्न 11वा. क्वेश्चन नंबर 11, विच बॉडी पार्ट डू वी यूज टू जम्प. 10व्यासारखाच प्रश्न आहे बघा हा. विच बॉडी पार्ट्स डू वी यूज टू जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे. उडी मारण्यासाठी आपल्याला कोणत्या बॉडी पार्टचा उपयोग होतो? ऑप्शन नंबर 1 लेग्स, ऑप्शन नंबर 2 नी, ऑप्शन नंबर 3 शोल्डर आणि ऑप्शन नंबर 4 एल्बो. सांगा काय याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 लेग्स. बरोबर ना? लेग्स म्हणजे काय रे? पाय. पायाच्याच साहाय्याने आपण काय करत असतो? उड्या मारतो, बरोबर आहे का? नी म्हणजे काय रे? गुडघा. शोल्डर म्हणजे काय रे? खांदा. आणि एल्बो म्हणजे काय रे? हाताचा कोपरा. तर याचं अचूक उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 लेग्स. बघा बॉडी पार्ट्स हाच घटक आहे, परंतु याच्यावरती कशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात, बरोबर ना? आता बघा क्वेश्चन नंबर 12,
वी यूज आवर डॅश डॅश फॉर वेअरिंग वॉच. बघा, वॉच घालण्यासाठी आपल्याला कुठल्या बॉडी पार्टचा उपयोग होतो असा हा प्रश्न आहे. तर बघा, याचे 4 पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 लेग्स, 2 नी, 3 शोल्डर आणि 4 रिस्ट. सांगा बरं काय याचं अचूक उत्तर. लेग्स म्हणजे काय? पाय. नी म्हणजे काय? गुडघा. शोल्डर म्हणजे काय? खांदा. आणि रिस्ट म्हणजे काय रे? मनगट. बरोबर आहे का? घड्याळ कुठं घालतात रे माणसं? पाहिले ना तुम्ही? रिस्ट म्हणजे मनगटावरती, म्हणून त्याला रिस्ट वॉच असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, बरोबर ना? आणि बघा, मी अजून या ठिकाणी रिपीट करतोय, जे आपली मुलं आज पहिल्यांदा टेस्ट देत आहेत. मी या ठिकाणी टिक मार्क जरी करत असलो तरी मुख्य परीक्षेमध्ये किंवा सराव परीक्षेमध्ये तुम्हाला जी तुमच्या शिक्षकांनी जी उत्तरपत्रिका दिलेली असते त्या उत्तरपत्रिकेवरील जे वर्तुळ असतात, ते वर्तुळ किंवा जे गोल असतात ते आपल्याला रंगवायचे असतात. अचूक पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 13, 13वा प्रश्न. वी यूज आवर डॅश डॅश टू पॉईंट ॲट समथिंग. बघा, 12व्यासारखाच हा प्रश्न आहे बघा. आणि ऑप्शन नंबर 1 नी, ऑप्शन नंबर 2 फिंगर, ऑप्शन नंबर 3 हँड, ऑप्शन नंबर 4 एल्बो. सांगा काय याचा अचूक उत्तर. वी यूज आवर डॅश डॅश टू पॉईंट ॲट समथिंग म्हणजे काहीतरी दाखवण्यासाठी, काहीतरी शो करण्यासाठी, पॉईंट करण्यासाठी आपण आपल्या कुठल्या बॉडी पार्टचा उपयोग करतो रे? नी म्हणजे गुडघा. ऑप्शन नंबर 1 नी दिला आहे, ऑप्शन नंबर 2 फिंगर दिला आहे, ऑप्शन नंबर 3 हँड दिला आहे आणि ऑप्शन नंबर 4 एल्बो दिला आहे. तर बघा, आता आपलं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं? फिंगर आणि हँडमध्ये. तर याचं अचूक उत्तर काय येणार आहे? याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 फिंगर. ज्यांचं उत्तर अचूक आलंय, बरोबर आलंय, त्यांचं अभिनंदन. फिंगर म्हणजे काय रे? बोट. बोटाच्या सहाय्याने आपण काय करत असतो? एखादी गोष्ट पॉईंट आऊट करत असतो. बरोबर ना? नंतर बघा, क्वेश्चन नंबर 14. वी कॅन बेंड आवर डॅश डॅश. बघा, वी कॅन बेंड आवर. बेंड म्हणजे काय रे? असं वाकवणे. बघा, ऑप्शन नंबर 1 फेस, ऑप्शन नंबर 2 टीथ, ऑप्शन नंबर 3 एल्बो, ऑप्शन नंबर 4 चेस्ट. सांगा काय येईल अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 एल्बो. एल्बोचं आपण काय करतो? असा बेंड करतो ना. बरोबर ना? ठीक आहे. तर बघू शेवटचा प्रश्न, 15वा प्रश्न. बघा, वी यूज कॉम टू कॉम आवर डॅश डॅश. बघा, कॉम म्हणजे काय रे? तर कॉम म्हणजे कंगवा. बरोबर आहे का? आणि वी यूज अ कॉम टू कॉम आवर, या ठिकाणी बी हे लेटर काय राहतं? सायलेंट राहतं. म्हणून याचा उच्चार काय करायचा? कॉम असा करायचा. ऑप्शन नंबर 1 लेग्स, ऑप्शन नंबर 2 इयर, ऑप्शन नंबर 3 टंग आणि ऑप्शन नंबर 4 एल्बो. सांगा याचं अचूक उत्तर काय? तर याचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2 हेअर. बरोबर का? ठीक आहे. तर अशा रीतीनं ही आपली 15 प्रश्नांची चाचणी झालेली आहे. आणि या 15 प्रश्नांच्या चाचणीमध्ये ज्यांची उत्तरं अचूक आली आहेत, बरोबर आली आहेत, त्यांना 30 पैकी 30 मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना काही कमी मार्क्स असतील त्यांनी हा व्हिडिओ वारंवार पहा, म्हणजे येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुमचा अधिकाधिक सराव होईल. जितका जास्त सराव तितके जास्त गुण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळणार आहेत. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 4थीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ देखील आपला इंग्लिश या घटकावरीलच असेल. ठीक आहे. धन्यवाद.